बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। शरद पवारांची तब्येत बिघडलेली आहे। पवारांचे सोमवारचे सगळे कार्यक्रम हे रद्द केले गेलेत। शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यामुळे शरद पवार यांचे सोमवारचे सगळे कार्यक्रम हे रद्द केलेत। याविषयी अधिक माहिती दिली आपले प्रतिनिधी रोहन कदम यांनी। बारामतीची सांगता प्रचार सभा संपल्यानंतर शरद पवारांची प्रकृती जी आहे ती बिघडल्याची माहिती मिळते। खरं तर सततचे दौरे, सततच्या सभा यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होते आणि आजच्या दिवशी जे आहे ते बारामतीच्या सांगता सभेच्या वेळी त्यांचा घसा देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। बारामतीची सभा संपल्यानंतर शरद पवार थेट बारामतीत त्यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेमध्ये गेले आणि त्यानंतर काही डॉक्टरांची टीम जी आहे ती शरद पवारांना तपासण्यासाठी देखील आल्याची माहिती मिळते। परंतु या सगळ्या त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे उद्याचे शरद पवारांचे सगळे दौरे आहेत ते दौरे अचानकपणे जे ते रद्द करण्यात आलेले आहेत। शरद पवारांच्या काही गाठीभेटी होत्या, त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही भाग हा कात्रज परिसरामध्ये येतो आणि त्याच कात्रजमध्ये शरद पवारांची उद्या जाहीर सभा देखील होणार होती। ती जाहीर सभा देखील शरद पवारांकडून रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। परंतु त्यांना अजून तरी कोणत्याही रुग्णालयामध्ये दाखल केलेलं नाहीये, केवळ त्यांचा घसा दुखतोय आणि अशक्तपणा आहे अशी प्राथमिक माहिती सध्या आपल्याला मिळते। परंतु गेल्या काही दिवसांपासून जे वाढलेले दौरे आणि या दौऱ्यामुळे शरद पवारांची प्रकृती जी आहे ती ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सध्या बिघडलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन इम्तियाजसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती, पुणे।